इंजिनियर झालेत आणि त्याच्यामुळे इंजिनियर्सला आता जॉब नाहीये, त्याच्यामुळे इंजिनिअरिंग घेऊ नका, मेडिकलला जा, असे सल्ला देणारे खूप जण आपल्याला भेटतात. पण खरंच मार्केटमध्ये अशी सिच्युएशन आहे का? आणि तेच जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीच्या प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी. तर आज आपल्या समवेत आहेत वराडे सर, आणि वराडे सर आपल्याला गाईड करणार आहेत की कशा पद्धतीने एक विद्यार्थी कॉलेजमध्ये जे स्वप्न घेऊन येतो की मला 100% प्लेसमेंट भेटेल, आणि नक्की त्याला ती प्लेसमेंट भेटते का, त्यासाठी त्याने काय काय मेहनत करायला हवी, अशी भरपूर सारी चर्चा आज आपण त्यांच्यासोबत करणार आहोत. पण तत्पूर्वी, त्या चर्चेला जाण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे काय, की आपण प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीचे प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी याच ठिकाणी का आलो, याच ठिकाणी आपण वराडे सरांना का भेटतोय, तर त्याचं कारण म्हणजे आज जवळपास प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणीमध्ये जवळपास तीनपेक्षा जास्त ब्रँचेस अशा आहेत का जिथे 100% प्लेसमेंट आपल्याला बघायला भेटते, आणि ॲव्हरेज जे पॅकेज आहे ते जवळपास 3 लाखापासून तर 7 ते 8 लाखापर्यंत बघायला मिळत आहे. सो नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आमच्या या पॉडकास्टमध्ये. तर सर, माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे, एक विद्यार्थी जो स्वप्न बघतोय 100% नोकरी मिळवण्याचं, आणि म्हणून लाख रुपये खिशात घेऊन इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घेतो, परंतु खरंच त्याचं स्वप्न पूर्ण होतंय का, असा प्रश्न आज आम्हाला पडतो. आणि त्याच वेळेस जर प्रवारामधून आम्हाला काहीतरी होप्स दिसतोय, तर तुम्ही आम्हाला याबद्दलची जी सत्यता आहे ती थोडीशी एक्सप्लेन कराल. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर यामध्ये फक्त विद्यार्थ्याचं नाही म्हणणार मी, तर पालकांचंही स्वप्न आहे का जे विद्यार्थ्याने पूर्ण करायचं असतं, आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचं जे काम आहे किंवा माध्यम आहे तो प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज नक्कीच आहे. पण त्यामध्ये आमचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट जो विभाग आहे तो अतिशय महत्त्वाचा रोल त्यामध्ये प्ले करतो. बरोबर. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की मुलाला आम्ही असं 100% आम्ही नोकरी देऊ असं नाही, याचबरोबर त्या मुलालाही मेहनत करावी लागते, नो डाऊट. पण त्याला जो प्लॅटफॉर्म लागतो की कुठल्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करायचा, कुठल्या कंपन्यांना बोलवायचं, हे सर्व जे काही काम आहे ते ट्रेनिंग अँड प्लेसमेंट आपल्याकडे प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्वतंत्र विभाग आहे, आणि त्यामध्ये हे सर्व काही काम चालतं. तर यामध्ये मी स्वतः तो विभाग बघतो, आणि प्रत्येक डिपार्टमेंटचे जे एक एक कोऑर्डिनेटर आहे ते हा सर्व विभाग हाताळत असतात. असं विभागाचं आमचं स्ट्रक्चर आहे की जे विद्यार्थ्याचं असेल किंवा पालकाचं असेल, जे की इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर आपला पाल्य हा चांगल्या नोकरीला लागावं, हे प्रत्येक पालकाचंही स्वप्न असतं. अतिशय सुंदर तुम्ही उत्तर दिलं सर, की यामध्ये जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न फक्त विद्यार्थ्यालाच नाही, म्हणजे त्या फक्त ते स्वप्न जे आहे ते त्या विद्यार्थी आणि पालकाचंच नाही, म्हणजे ते फक्त विद्यार्थ्याचंच नाही तर ते पालकाचं पण आहे. परंतु यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की हे जे प्रयत्न आहेत हे प्रयत्न त्या विद्यार्थ्याला सुद्धा करावे लागतात. परंतु या विद्यार्थ्याला हे प्रयत्न करत असताना तुम्ही बोलले की आमचा प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीचा प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी हे एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो. बरोबर. तर मग हा प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही वैयक्तिक काय काय मेहनत घेतात, तुम्ही वैयक्तिक काय काय मदत प्रोव्हाइड करतात, याबद्दल आपण काय बोलाल सर? खरं तर आपल्याकडे जे विद्यार्थी येतात, तर थोडासा जर अभ्यास केला आपण, तर बरेचसे विद्यार्थी हे जे काय ते रुरल एरियामधून येतात. बरोबर. तर आमचा जो फीडबॅक आहे कंपनीकडनं की तुमचे जे विद्यार्थी आहे ते टेक्निकल नॉलेजमध्ये खूप चांगले आहेत किंवा आउटस्टँडिंग आहेत, पण प्रॉब्लेम जो येतो ते त्यांना जे त्यांच्याकडे नॉलेज आहे ते एक्सप्रेस करण्याचा. बरोबर. की म्हणजे त्यांच्याकडे जे नॉलेज आहे ते त्यांना इतरांसमोर पुटअप करता येत नाही. बरोबर. तर हे जी त्यांच्या मनातली भीती असेल किंवा जे स्टेज डेअरिंग असेल, हे सर्व जे काय आहे ते सॉफ्ट स्किलच्या माध्यमातून आम्ही अगदी प्रथम वर्षापासून तर लास्ट इयरच्या सर्व विद्यार्थ्यांना कंप्लीट ट्रेनिंग देतो, सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग. ग्रेट. तर हा एक कंपनी सिलेक्शनचा पार्ट झाला की तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते कंपनीसमोर जोपर्यंत तुम्ही प्रेझेंट करत नाही तोपर्यंत ते पॉसिबल नाही. बरोबर. तर हे सॉफ्ट स्किल हा सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो आपण कव्हर करतो अगदी फर्स्ट इयरपासून लास्ट इयरच्या सर्वच विद्यार्थ्यांना. तर मग त्याचा स्टेज वाईज तसा सिलेबस आहे सेपरेट. आणि यात आणखीन एक प्रश्न पडतो, तो म्हणजे काय, चला आता तुम्ही सॉफ्ट स्किल्स वगैरे प्रोव्हाइड करतात, पण आम्ही भरपूर साऱ्या ठिकाणी बघितलंय की विद्यार्थ्यांना फॅसिलिटीज भेटत नाही. जसं की मला चांगलं आठवतंय की माझा एक मित्र होता, त्याला एका ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं होतं,
तर लिटरली त्याच्या कॉलेजमधनं त्याला सपोर्ट भेटला नाही म्हणून त्याला बाय बसने जावं लागलं. बाय बसने तिथं गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी एंट्री सुद्धा भेटली नाही. म्हणजे कॉलेजकडनं त्याला त्या ठिकाणी सपोर्ट नाही भेटला. एक XYZ कॉलेज होतं, महाराष्ट्रातीलच होतं, अहमदनगर मधीलच होतं, परंतु त्याला त्या ठिकाणी तो सपोर्ट भेटला नाही. मग अशा वेळेस आपल्या प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी तर्फे विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज आणि सहकार्य दिलं जात आहे? बरोबर आहे. तर यामध्ये अगदी खूप साऱ्या फॅसिलिटीज आहे. तर प्रकर्षाने अगदी मी काही गोष्टींचा उल्लेख इथे करतो. आता जसं तुम्हाला सांगितलं सॉफ्ट स्किल असेल, तर आणखी एक पार्ट आहे की जो सिलेक्शन प्रोसेसचा एक क्रायटेरिया आहे, ॲप्टिट्यूड टेस्ट. तर आपल्या संस्थेचे चेअरमन आहेत माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अगदी सर्व विद्यार्थ्यांना 50% फी संस्था भरेल आणि 50% फी ही विद्यार्थ्यांनी भरायची, अशा माध्यमातून सर्व प्रकारचे ट्रेनिंग उपलब्ध करून दिले. ही एक सर्वात महत्त्वाचं जे म्हणजे पहिला जो अडथळा येतो तो आपण त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून कव्हर करतो. आणि तुम्ही फॅसिलिटीचा जो मुद्दा बोलले तसं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी लागते ती आपल्याकडे सर्वच आहे. मग ते इंटरव्ह्यू रूम असतील, ग्रुप डिस्कशन हॉल असेल किंवा जे काही प्री प्लेसमेंट टॉक असतील, तर यासाठी मोठा हॉल लागतो 200-300 कॅपॅसिटीचा, तोही आपल्याकडे उपलब्ध आहे. बरोबर. आणि यामध्ये अतिशय महत्त्वाचा की जो फक्त माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रातच असेल ती फॅसिलिटी की जी विद्यार्थ्याला जर ऑफ कॅम्पस याला जायचं असेल ड्राईव्हला, प्लेसमेंटला किंवा इंटरव्ह्यूला, तर आपल्या संस्थेमार्फत त्याला फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी, आणि ती फ्री ऑफ कॉस्ट असते. बरोबर. तर म्हणजे विद्यार्थी अनेक वेळा असं होतं की कंपनी लोकेशन मुंबई असेल, पुणे असेल, तर लोणीवरनं लवकर निघून पोहोचणं कधी कधी उशीर होतं त्या इंटरव्ह्यूसाठी. तर मग आपल्या संस्थेमार्फत त्यांना स्टाफही दिला जातो आणि फ्री फॅसिलिटी दिली जाते. ओके. आणखीन एक प्रश्न येतो सर, तो म्हणजे असा की भरपूर सारे विद्यार्थी या ठिकाणी प्लेस होताना आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजे जवळपास 3 ब्रँचेसचे तुमचे 100% प्लेसमेंट आहे. नेमकं तुम्ही या ठिकाणी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सांभाळता म्हणून आम्हाला प्रश्न तुम्हाला खास करून विचारायचा आहे, तुमची अशी स्ट्रॅटेजी काय आहे की कंपनींना तुम्ही त्या ठिकाणी टायअप करण्याची? कारण आमच्याही मनामध्ये हा प्रश्न येतोय की खरंच या कंपन्यांशी तुम्ही कशा पद्धतीने स्ट्रॅटेजीली तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्याशी कम्युनिकेट करताय? बरोबर आहे. तर हा प्रश्न मला अपेक्षितच होता. कारण काय, एक तर म्हणजे आम्ही लोणीला असतो, बरोबर आहे, तसं विचार केला तर ग्रामीण भागात आहे. बरोबर. आणि इथून पुण्या मुंबईच्या कंपन्यांना बोलवणं किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करणं हे एक मोठं स्किल म्हणावं लागेल किंवा मोठी कसरत आहे, बरोबर आहे. पण आपल्या कॉलेजचं वैशिष्ट्य असं आहे की आपलं कॉलेज हे महाराष्ट्रातील सर्वात जुनं कॉलेज आहे, का जे 1983 साली सुरू झालं. म्हणजे फर्स्ट प्रायव्हेट कॉलेज जे सुरू झाले इंजिनिअरिंग कॉलेज, त्यामधलं आपलं पहिलं कॉलेज आहे. बरोबर. त्यामुळे आपल्या इथून पासआउट झालेले जे विद्यार्थी, जे माजी विद्यार्थी, ते आज खूप मोठ्या मोठ्या पदावर काम करतात. बरोबर. तर त्याला आम्ही अल्युमिनी म्हणतो. तर ह्या माजी विद्यार्थ्यांच्या मार्फत आम्ही या सर्व जे करंट विद्यार्थी आहेत, या सर्व करंट विद्यार्थ्यांसाठी जे मग नोकरीचा विषय असेल, ट्रेनिंगचा असेल, इंटर्नशिपचा असेल किंवा मॉक इंटरव्ह्यू, म्हणजे की आपण त्यांची अगोदरच तयारी करून घेतो, किंवा एक कंपनीचं कुठला आमचा माजी विद्यार्थी असेल, तो चांगल्या पोस्ट पोझिशनला असेल, तर तो ह्या चालू विद्यार्थ्यांचे, करंट विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू कंडक्ट करतो. त्याला मॉक इंटरव्ह्यू म्हणतात. म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्याला भीती नाही वाटणार की गेल्यानंतर डायरेक्ट इंटरव्ह्यू फेस करताना. हा एक पार्ट झाला की माजी विद्यार्थ्यां थ्रू आम्ही विद्यार्थ्यांना, जे करंट विद्यार्थी त्यांना नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज देत असतो. दुसरं मग लिंक्डइन असेल, त्यामध्ये आमचं चांगलं नेटवर्क आहे, त्यामध्ये माझी विद्यार्थ्यांची खूप मदत होते. कारण आज काही विद्यार्थी अगदी मॅनेजर लेवलला आहेत, खूप काही विद्यार्थी असे आहेत की जे ओनर आहेत स्वतः आता काही कंपन्यांचे. बरोबर. असे आहे. तर तो एक ऑनलाईन जे माध्यम आहे ते सर्व माध्यम पण यूज केले जातात. बरोबर. जे काय असेल ते. नंतर Naukri.com असेल. नंतर आता मी मागच्या वेळेस एक ट्रेनिंग घेतलं की जे आपल्या फ्युएल इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये, तर त्यांनी आपल्या कम्प्युटर आणि IT च्या विद्यार्थ्यांना 1 महिना फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग दिलं, आणि ते आपल्या लोणीमध्ये राहून आपल्या कॉलेजमध्ये. वाव. 1 रुपया न चार्ज करता. वाव. आपण फक्त कॉलेजची त्यांना फॅसिलिटीज दिल्या, म्हणजे कम्प्युटर असेल, राहण्यासाठी गेस्ट हाऊस असेल, अशा सर्व फॅसिलिटी दिल्या. तर यामधून अशा माध्यमातून त्या विद्यार्थ्याचं ट्रेनिंगच झालं, प्लस त्यांना प्लेसमेंट असिस्टन्सही मिळालं त्याच्यामधून. बरोबर. तर अशा प्रकारे आम्ही ट्रेनिंग आणि प्लेसमेंटचं काम सुरू ठेवतो. व्हेरी नाईस सर.
सर या व्यतिरिक्त आपण अशा कोणत्या गोष्टी आहेत जे या ठिकाणी विद्यार्थ्यांना गाईड करू शकाल, जे आमचे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचा विचार करताय त्यांना आपण काय गाईड कराल? खरं तर गाईड म्हणण्यापेक्षा मी एक सर्वांना मेसेज देईल की हार्डवर्कला ऑप्शन नाही, हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण आम्ही फक्त तुम्हाला प्लॅटफॉर्म देऊ शकतो की अनेक विविध प्रकारच्या कंपन्या असतील, त्यांना आम्ही इन्व्हाइट करू, सर्व त्यांना कॅम्पसमध्ये घेऊन येऊ. पण माझा सर्वांना संदेश असा आहे की इंजिनिअरिंगच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या वर्षापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस करायला पाहिजे आणि सॉफ्ट स्किल शिकायला पाहिजे. बरोबर, हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुमचं सिलेक्शन शक्य नाही. बरोबर. म्हणजे सॉफ्ट स्किल इज द की. एक्झॅक्टली. आणि आणखीन एक सर, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मला विचारायचा आहे तुम्हाला, हा शेवटचा प्रश्न आहे सर, जो की गेल्या 5 वर्षामध्ये आपल्याकडे 100% प्लेसमेंट होतीये. राईट. बरोबर. अशा भरपूर साऱ्या ब्रँचेस आहेत जिथे 100% प्लेसमेंट होतीये. आहे. तर यामध्ये गेल्या 5 वर्षाचा रिझल्ट काय ऑल ओव्हर ब्रँचेसचा मिळून, हायेस्ट पॅकेज किती आहे, ॲव्हरेज पॅकेज किती आहे, आणि एकंदरीत गेल्या 5 वर्षामध्ये आपले किती विद्यार्थी या ठिकाणी प्लेस झालेत, आणि त्याचसोबत या वर्षीचा आपला काय रेशो आहे, याबद्दल आपण. मागील 5 वर्षाचा जर विचार केला तर सर्वच ब्रँचचं म्हणजे ऑलमोस्ट 80% प्लेसमेंट ही आपले सर्व डिपार्टमेंट असतील त्यांची कॉलेज थ्रू झालेली आहे. तर त्यामध्ये असं आहे की 3.5 लाखाचं हे आपलं ॲव्हरेज पॅकेज आणि मॅक्सिमम पॅकेज जे आहे ते 12 लाखापर्यंत पॅकेज मिळालेलं आहे. ग्रेट. तर याच्यामध्ये मी थोडंसं अजून ॲडिशन करून सांगतो की इन्स्ट्रुमेंटेशन असेल, मेकॅनिकल असेल, केमिकल असेल, इवन सिव्हिलसुद्धा एक काही प्रमाणामध्ये, ह्या सर्व ब्रँचला मागील 5 वर्षात अबाव 85% प्लेसमेंट आहे. आणि अगदी प्रकर्षाने सांगायचं तर 2 ब्रँच आहे त्या मागील 5 वर्षापासून 100% प्लेसमेंट. ओके. कोणत्या 2 ब्रँचेस? त्यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशन आहे आणि केमिकल आहे. वाव, ग्रेट. थँक्यू सो मच सर, तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल Thank you खूप so खूप much. धन्यवाद सर. थँक्यू Yes, सर. sir. थँक्यू. थँक्यू सर.